मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती देशातल्या नक्षल चळवळीचा चेहरा राहिलेला अत्यंत जहाल नक्षलवादी भूपती यानं बुधवारी 15 ऑक्टोबरला गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं। त्याच्यासोबत आणखी 60 नक्षलवाद्यांनीही शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतला। ही घटना एवढी मोठी आहे की या कार्यक्रमाला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती। भूपती यानं मी मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण करेन अशी अट घातली होती। याला प्रतिसाद देत मला जंगलात जरी बोलावलं असतं तरी मी गेलो असतो असं फडणवीस म्हणाले। यावरूनच भूपतीचं आत्मसमर्पण किती महत्त्वाचं होतं हे लक्षात येतं। आत्मसमर्पणाच्या वेळी सर्व नक्षलवाद्यांनी त्यांची शस्त्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवली, ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली। या घटनेला देशाच्या नक्षली इतिहासातलं सर्वात मोठं आत्मसमर्पण मानलं जाते। भूपती शरण आल्यामुळे आता नक्षलवादी चळवळीचा कणा पूर्णपणे मोडल्याचं बोललं जाते। पण ज्याच्या आत्मसमर्पणाला खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली तो भूपती नेमका आहे कोण? तो एवढा खतरनाक नक्षलवादी कसा बनला? त्यानं आत्मसमर्पण का केलं? त्याच्यानंतर आता नक्षल चळवळीचं पुढे काय होणार? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 69 वर्षीय भूपती उर्फ सोनू, मूळ नाव मलोजुल्ला वेणुगोपाल, तो अभय या नावानेही ओळखला जातो, ज्याचा अर्थ होतो कुठलंही भय नसलेला। भूपती गेल्या 40 वर्षांपासून नक्षल चळवळीत ऍक्टिव्ह होता। तो माओवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य होता। त्याची ओळख नक्षली चळवळीचा मास्टरमाइंड आणि चळवळीतला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नेता अशी आहे। भूपतीकडे महाराष्ट्रातल्या गडचिरोलीसह तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशाची जबाबदारी होती। त्याच्या डोक्यावर एकूण 10 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। भूपती शरण येऊ शकतो अशी शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती। तो तेलंगणात शरण येईल किंवा छत्तीसगडमध्ये शरणागती पत्करेल असं बोललं जात होतं, पण अखेर तो गडचिरोली पोलिसांना शरण आला। त्यानं 13 ऑक्टोबरच्या रात्री गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातल्या पोडेवाडा गावात आत्मसमर्पण केलं। त्यानंतर 15 ऑक्टोबरला त्यानं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे आपली शस्त्र खाली ठेवली। आता भूपती शरण कसा आला हे पाहण्याआधी तो कोण होता आणि तो एवढा जहाल नक्षलवादी कसा बनला ते पाहू। भूपतीचा जन्म तेलंगणातल्या करीमनगर जिल्ह्यातल्या पेंदापल्ली गावातला। त्याचं कुटुंब फार गरीब होतं, जे गावातल्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम पाहायचे। भूपतीचे आजोबा आणि वडील मल्लुजोला वेंकटेय्यान हे दोघंही स्वातंत्र्य सैनिक होते। त्यानं वयाच्या 29व्या वर्षी डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी गटात सामील होण्यासाठी घर सोडलं। भूपतीला एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं मलोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी। किशनजी सुद्धा एक कुख्यात माओवादी लीडर होता। त्याच्या डोक्यावर तब्बल 6 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। किशनजी 2011 साली कोलकात्याजवळ झालेल्या एका चकमकीत ठार झाला। त्याच्या मृत्यूनंतरही भूपती पुढची 14 वर्ष नक्षली चळवळीत ऍक्टिव्ह होता। भूपती हा उच्च शिक्षित आहे, त्याच्याकडे B.Com ची डिग्री आहे। नक्षल चळवळीतला त्याचा प्रवास